नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। दिशाच्या वडिलांचे विवाह बाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यामुळे ती निराश होती, हे सारं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जातोय। मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे तर मग तो वैध कसा? त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही। त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झालाय, त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही। आरोपींच्या प्रवक्त्यांना काय आनंद करायचा आहे तो करू द्या, असं ओझा यांनी म्हटलंय। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संशयिताने खुनानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचं समोर आल्यानं परिसरात खळबळ माजली। प्राजक्ता मंगेश कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे, तर खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। सोलापूर मंगळवेढा रोड असलेले कामती खुर्द लमाण तांडा येथील श्री परमेश्वर आश्रम शाळा येथील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज विनोद राठोड याचा उजनीच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला। माझा वाढदिवस आहे, मामाकडून पैसे घेऊन मी शाळेत सगळ्यांना चॉकलेट वाटणार, संध्याकाळी माझ्या वाढदिवसाला मम्मी पप्पा येणार आहेत, असा निरोप विराजने दिवसभर शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींना दिला होता। शाळा सुटली, घरी आला, जेवण केलं आणि मित्रांसोबत उजनीच्या कालव्यात पोहायला गेला, मात्र तिथेच त्याचा जीव गेला। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयानं झटका देत आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकारी वकिलांची 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने या मागणीवर निर्णय देत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे। राज्य सरकारकडून महावितरणाला एकाच दिवशी 2 मोठे निधी वर्ग करण्यात आले आहेत। मोफत वीज योजनेसाठी 2026 कोटी तसेच 1800 रुपये कोटी वितरित करण्यात आले आहेत। राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यात येईल। बंगलोरमधील मराठी हत्याकांडातील आरोपी असलेल्या पती राकेश खेडेकरनेही जुरळ मारण्याचे औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। सध्या राजेश्वर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारानंतरच त्याला बंगलोर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी या संदर्भात दिली आहे। रेल्वेच्या ताफ्यात तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस अशा संपूर्ण वातानुकूलित रेल्वे दाखल झाल्या आहेत। मात्र या गाड्यांचे सारथी विविध समस्यांना तोंड देत आहेत। कोणत्याही सुविधा लोको पायलट कॅबिनमध्ये नसल्यानं तीव्र उष्णता, दमट हवा, धूळ आणि तणावपूर्ण वातावरण यामुळे त्यांचं आरोग्य आणि कार्यक्षमता प्रभावित होते। ही स्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने लोकोमोटिव्ह आणि लोकल ट्रेनच्या कॅबिनमध्ये वातानुकूलित प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतलाय। सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी कामगार युनियनच्या अनेक महिन्यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। अहिल्यानगर महापालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते देण्यात आली आहेत। आसाराम बापूने देशात मोठे वलय तयार केले। आध्यात्मिक चॅनल सुरू होण्यापूर्वीच या बाबाची मोठी ख्याती जगभरात पसरली होती। बलात्कार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, तरीही त्याचे अनेक भक्त अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत। दरम्यान आसाराम बापूचा संप्रदाय अजून संपला नाही, असे अजब विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे। वारजे परिसरातील उत्तम नगर येथील एका लॉजवर 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आलाय। 21 मार्चला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। पीडित मुलगी दुकानात जात असताना आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार अविनाश डोंपल्ले यांनी तिला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण केले। त्यानंतर ते तिला उत्तम नगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले। तेथे राहुल गौतम याने तिला माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।